सम्राट अशोक प्राथमिक शाळेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन आणि पत्रकारांचा सत्कार। युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक प्राथमिक शाळेत अभिवादन करण्यात आले। तर पत्रकार दिनानिमित्त परिसरातील पत्रकार बांधवांचा पेन डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत सकाळी ज्याच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती, याच माऊली ज्यांनी घडवले श्री छत्रपती स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती ही स्वराज्याची प्रेरणा म्हणून व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली। त्यानंतर शाळेच्या सहशिक्षिका मनीषा भालेराव व सौ सोन कांबळे यांनी मधुर आवाजात सामुदायिक स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले। शाळेतील बालविद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन राजमाता जिजाऊंचे चित्र डोळ्यासमोरील रेखाटले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष देवरावजी सोनसळे, पत्रकार संघाचे सल्लागार तथा वक्ते राजू आंबेकर, शिर्डी येथील साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार लक्ष्मण कांबळे व सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर काळे, गजानन देवणे, अमजद खान पठाण, नामदेव तारू, शुभम डांगे, सुनील भुरे आदींची उपस्थिती होती। सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित पत्रकार व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा यशोचित्त शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक राहुल सोनसळे म्हणाले की स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा मुलामुलींना आदर्श घ्यावा, त्यांचे कार्य आत्मसात करावे। राजमाता जिजाऊंनी शिवरायांना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले तसेच कष्ट प्रत्येकाच्या घराघरात जिजाऊ साहेबा निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। त्यानंतर लक्ष्मण कांबळे, राजू आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सहशिक्षक देवीदास डांगे यांनी केले, तर आभार नगमा मॅडम यांनी मानले। चिरडण्यासाठी जसं शिवबाला तयार केलं तशा या रणरागिणी नव्या आधुनिक युगातल्या जिजाऊ आपल्याला तयार करायचे आहेत, आपल्याला त्यांना जोपासायचं आहे, त्यांचे विचार जोपासायचे आहेत, तरच आपल्या देशामध्ये शिवाजी महाराजांसारखे हिरे हे जन्माला येतील। आपल्या देशामध्ये स्वामी विवेकानंद सारखे कुशाग्र बुद्धीचे माणसं या देशाला पुढे न्यायचं असेल तर अशी माणसं आपल्या देशामध्ये हे जन्मले पाहिजेत। मग जन्मण्यासाठी आपले संस्कार तसे असले पाहिजेत। म्हणून आपली ही संस्कृती जगाच्या वेगळी आहे, आपल्या भारत देशाची संस्कृती ही जगाच्या वेगळी आहे। म्हणूनच आपल्या या भारतीय संस्कृतीला जगात सलाम करत असतात आणि या संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी आपल्यावर ही जबाबदारी आलेली आहे। आपण समाजाचे एक घटक आहोत। आम्ही शिक्षक आहोत। समाजाला दिशा देण्यासाठी आमचा एक त्यामध्ये खारीचा वाटा असतो आणि आपले सगळे पत्रकार यांचाही वाटा मोठा असतो समाजाला दिशा देण्यासाठी। म्हणून आपण ही जबाबदारी आपण सर्वांनी ही पेललेली आहे आणि पेलत आहोत आणि भविष्यात सुद्धा आपण पेलणार आहोत। म्हणून आपण या अशा कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे। आमच्या ज्या काही चुका झाल्या असतील, ज्या काही आमच्या उणिवा असतील, त्या आमच्या उणिवा आमच्या गेटच्या मध्येच सोडाव्या आणि आपण गोड म्हणून आमचं स्वागत हे स्वीकारावं। सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर या ठिकाणी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व किराडून येथील सर्व पत्रकार बांधव व कलंबर येथील पत्रकार या सर्वांना
शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक राहुल सोनसळे सर व देवरावजी सोनसळे सर यांनी आम्हाला पाचारण केले. आम्ही सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने त्याचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. मी आज मला व काळे सर यांना 10 जानेवारी रोजी शिर्डी येथे साई पुरस्कार प्राप्त झाला. हे पुरस्कार का प्राप्त झाले आहे? हा पुरस्कार तुमच्यामुळे मला पुरस्कार प्राप्त झाला. कारण का तुमची बातमी लिहायला मला भेटती, समाज कार्य करण्याचं काम मला तुमच्याकडून भेटते. हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही, हा सर्व उस्माननगरचा पुरस्कार आहे. माझं गाव पोखरबोशी आहे. माझं फक्त जन्मभूमी हे पोखरबोशी आहे. माझं हे कर्मभूमी आहे. ज्या गावामध्ये मी अन्न ज्या गावाचं खातो त्याच गावाचं मला भूषण आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय जय. आम्हा सर्व पत्रकारांचा या ठिकाणी गौरव केला. दरवर्षीच करतात, आम्हाला प्रोत्साहन देतात. त्याबद्दल मी सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी तथा अशोक सम्राट प्राथमिक शाळा उस्माननगरच्या सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे, पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी थांबतोय.